नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या फार्मर लाईफ विथ स्वाती साबळे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज तुम्हाला मी आमच्या चुलत्याच्या घराची होम टूर करणार आहे. हे आहे आमच्या चुलत्याचं घर. तुम्ही यांना भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आमची बायको ज्यांना सासरे म्हणते ते माझे चुलते आहेत आणि ही आमची चुलती आहे, म्हणजेच आमच्या बायकोची सासूबाई. त्यांनी हे घर 2011ला बांधलं होतं. आता परत 2026 मध्ये त्याचं काम वाढवलंय वरती त्यांनी, आणि आता प्लास्टर ते लवकरच होणार आहे. 2011 मध्ये एकदम स्वस्तामध्ये त्यांचं 5-6 लाखात काम झालं, पण आता त्याच्या डबलच पैसे जातील असं वाटतंय. आणि हे नारळाची झाडे लावली होती त्यांनी. 6 नारळाची झाडे लावली होती. भरपूर नारळ आहे त्या नारळाला. एकदम कोकणासारखी या केरलासारखीच फिलिंग येते. इतके नारळ लागलेत की त्यांना नारळच विकत घ्यावा लागत नाही. आणि हे समोर पाहू शकता, हे दुसऱ्या चुलत्याचं आमचं घर चालू आहे. त्या दिवशी शेळ्यांची मुलाखत घेतली होती भावाची. त्यांचं घर आहे हे समोरच. तिथं एक छोटा तलाव बनवला आहे चुलत्याने घराच्या कामासाठी. ही चुलत्याची वखार आहे. कांदा स्टोरेज करून ठेवलाय वाखारीमध्ये. ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडं. अजून घराचं काम चालू आहे, त्यामुळे आतमधून घर दाखवत नाही, पण घराचा लुक पाहून तुम्ही सांगा कसं वाटतंय घर. आता वरलं पॅरापेट हे काम झाल्यावर थोडासा लुक येईन घराला. प्लास्टर झाल्यावर प्लास्टर, लाईट फिटिंग, फरशी हे काम करणार आहेत ते. मला वाटतं 2026 मध्ये बहुतेक पूर्ण होईल त्यांचं घर. हे आमचे चुलते आहे. फक्त शेतीच्या जीवावर त्यांनी केले. आणि शेती म्हणजे आम्ही काही जास्त बागायत भागातले नाहीत, आम्ही जिरायत भागातलेच आहेत. आम्हाला उन्हाळ्याचं पाण्याची समस्या भरपूर असते. भरपूर काय, आमच्या रानामध्ये सध्या ढेकळं सोडून काहीच बघायला भेटायचं नाही तुम्हाला. पेयापुरतं पाणी राहते फक्त आमच्याकडे. त्यामुळे थोडं आम्ही मागास आहोत. नाही तर पाणी भरपूर असतं तर काय टेन्शनच नव्हतं. मग तसं शेतकरी संपन्न आहे. थोडा पाण्याने त्याला हे केले, पण बरं चाललेत, असं काही नाही आहे. बरे दिवस आहेत सध्या. होईल, निसर्गाला काळजी आहे. पाऊस होईल लवकरच आता यंदाचा. हे चुलत्याचं काम पण पावसामुळेच रोखलं आहे त्यांनी. त्यात कांद्यामुळे बजेट पण ढासळलं त्यांचं. चुलतीचं पसारांनी नाटकं करायचं काम चालू आहे. चुलतीची तब्येत थोडी खराब आहे आज, त्यामुळे थोडी उदास आहे ती. आत्ताच मागाशी तिला दवाखान्यातून आणलंय चुलत्यांनी. आणि काल हे वाऱ्यामध्ये शेळ्यांचं शेड उडून गेलंय. काल थोडासाच पाऊस झाला. हे बघा, आता नवीन शेड बनवायचंय चुलत्याला. आणि हा आमचा चुलत्यांचा मुलगा. शेतकरी म्हणलं की थोडा राडा असतोच, ऍडजस्ट करत जा मंडळी. शेतकरी म्हणजे राडा आलाच. शेतकऱ्याकडे भरपूर पसारा असतो. नारळाची झाडं दाखवली, ही सगळी चुलत्याच्या हाताने लावली. असे नारळ आहेत वरचे, म्हणजे विकत आणायचं नाही. बघा एका गाडाला किती किती नारळ लागलेत. 6 काय, हे जर डोक्यात पडलं ना आयुष्यातून उठावं लागेल. एवढे नारळ येतं. 3-4 आणि 5 झाडाला नारळ सोडून, फक्त ह्या समोरच्या झाडाला नाहीत नारळ.
नाही. आणि स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाला ज्यावेळेस फळ येतं तो आनंद वेगळाच आहे. त्यामुळे आमचे चुलते काय म्हणतात, आपल्या नारळाचा व्हिडिओ काढ, नारळाचा व्हिडिओ काढ. पण आज मी काढलाय. नाही चुलते पाणी बिणी आता नसतंय, आम्हाला कमी राहतंय तरी पाणी देतो त्यांना. दरवर्षी मीठ घालावं लागत नारळाला. थोडस खांदून मीठ टाकावं लागत. हे पहा घराचा लूक. होईन लवकरच आणि एकदा पूर्ण काम झाल्यावर मस्तपैकी व्हिडिओ बनवून टाकू. आणि आम्ही काय व्हिडिओमध्ये असं दाखवाय काय लाजत नाही, कारण शेतकऱ्याचा पसारा असतोच, लाजायचं काय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.